क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर संपन्न झाले आहे। जुने धुळे परिसरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या। या आरोग्य शिबिरात 400 ते 500 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून त्यांना मोफत औषधे देखील वाटप करण्यात आले आहे। महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी हनुमंत वाडिले, शिवसेनेचे हिलाल माळी, डॉक्टर सुशील महाजन, BN बिरारी, दिलीप देवरे, गुलाब माळी, विलास माळी, प्रकाश महाले, रत्नाकर माळी, किशोर माळी, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद केरनार यांच्यासह डॉक्टर सावनी डोळे, हेमंत पाटील, डॉक्टर मोहम्मद मुस्तफा, डॉक्टर नेहा शर्मा, डॉक्टर मोहित मस्के, डॉक्टर शुभम निकम, फिरोज काटेक आदी उपस्थित होते। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती यांच्या निमित्त आज बंधुभाऊ मित्रमंडळ जुने धुळे येथे महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती यांच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे। या आरोग्य शिबिरासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनची पूर्ण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याला जुन्या धुळ्यात इथे उपलब्ध झालेली आहे। आरोग्य शिबिरासाठी यामध्ये स्किन स्पेशलिस्ट आहेत, जनरल फिजिशियन आहेत, ऑर्थो डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले आहेत आणि विशेष म्हणजे आपण नेत्ररोग शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तरी परिसरातील बहुसंख्य नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचा लाभ या ठिकाणी लाभार्थी कसे घेतील या पद्धतीचे नियोजन सर्व समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय उत्साहाप्रमाणे केलेलं आहे। या शिबिरासाठी वेळात वेळ काढून पदाधिकारी माळी समाजाचे असतील, सर्व समाज समावेशक असतील, सर्व पदाधिकारी आज वेळात वेळ काढून इथे शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपलब्ध झालेत। तसेच परिसरांच्या नागरिकांना एक आरोग्य शिबिराचा आणि आज धावपळीच्या दुनियात जे महत्त्वाचा विषय झालेला आहे त्यासाठी समितीने असा निर्णय घेतला होता की एक आपण आरोग्य शिबिराचं नियोजन या ठिकाणी करू आणि समाजातील सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक यांचा विचारविनिमय करून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज समितीच्या वतीने आज जुने धुळे परिसरात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज।